नमस्कार माझ्या मित्रांनो, 2 महिन्यानंतर परत मी तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. कारण 2 महिने मला खूपच वेळ भेटला नाही. आमच्या गावच्या घराचं काम चालू होतं, त्याच्या निमित्त वेळ भेटला नाही. पण आज मी अशा रेल्वे स्टेशनला आलोय, ते म्हणजे जुम्मापट्टी. या जुम्मापट्टी हे रेल्वे स्टेशन आहे, इथे तिकीट घर नाही. इथे फक्त तुम्हाला हे रेल्वे स्टेशन फक्त मनोरंजन म्हणजे पब्लिकला मनोरंजन वाटावं म्हणून एक छोटंसं स्टेशन आहे. या स्टेशनला फक्त मिनी रेल्वे थांबते, आपली माथेरान जाणारी ट्रेन. हे जुम्मापट्टी रेल्वे स्टेशन आहे. आणि जुम्मापट्टी म्हणजे वस्तीचं नाव आहे इकडे जुम्मापट्टी. आता हे माथेरानचा डोंगर हा म्हणायला गेला तर तुम्हाला 1850 मध्ये फेमस झाला. कारण त्या काळामध्ये ब्रिटिश अधिकारी ठाण्याचे कलेक्टर होते आणि ते इकडे नेरळ शहरामध्ये इकडे आले. आणि त्यांना आल्यानंतर आता डोंगर ज्या दिसला, डोंगरमध्ये मोहक झाले. त्याला असं वाटलं डोंगर खूप सुंदर आहे. ते एकदा आल्यानंतर परत दुसऱ्यांदा आले, इकडचे गाववाल्यांना भेटले. गाववाल्यांना भेटल्यानंतर ते म्हणले की या डोंगरावरती का आपण राहू शकतो का? ते बोलतो हो, वस्ती आहे, तिथे लोक राहतात. मग त्याला मोह आवरला नाही. मग स्वतःहून तो डोंगरावरती गेले आणि त्याने स्वतःचा एक घर बांधलं, म्हणजे बंगला बांधला त्या ब्रिटिशांनी. आणि त्याच्यानंतर एक ब्रिटिश अधिकारी गेल्यानंतर बाकीचे अधिकारी सुद्धा इकडे इकडे माथेरानला जायला लागले. माथेरानला जातानंतर खाली लोक, त्यांच्यानंतर लोक माथेरान फेमस झालं. माथेरान हे आपल्या रायगड जिल्ह्याचे थंड हवेचे ठिकाण आहे. तर तुम्ही आलात तर तुम्हाला तिकडे मोह आवरणार नाही. कारण जुम्मापट्टी रेल्वे स्टेशन आहे ना, हे दिसायला खूप सुंदर आहे. पावसाळ्यात इथं भरपूर पर्यटक येतात. पण तत्परे आपले एक सांगायची इच्छा आहे की इकडे पब्लिक येते ना, ती पब्लिक भरपूर घाण करतं. कोण बिअरच्या बाटल्या लागतं, प्लास्टिक टाकतं, कोणी काय ना काय टाकत असतं. तर मला तर ते योग्य वाटत नाही. ही जिम्मेदारी आपली आहे. हे रेल्वे स्टेशन इकडचं परिसर स्वच्छ ठेवणं आपलं काम आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला आता जुम्मापट्टी रेल्वे स्टेशन दाखवलंय, तर बरोबर तुम्हाला इकडच्या दऱ्या खोऱ्या दाखवतो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि दुसऱ्याला शेअर सुद्धा करा. आणि तुम्ही पावसाळ्यामध्ये खरोखर इकडे या, पण स्वतःची काळजी घ्या. नमस्कार. हे बघा, माथेरानला येणारे तुम्हाला आता पावसाळा आहे म्हणून मिनी ट्रेन बंद आहे. परंतु हा रोड दिसतो. ह्या रोडने तुम्ही स्वतःची गाडी असेल, स्वतःची गाडी घेऊन जाऊ शकता. तसेच नेरळ स्टेशनवरून तुम्हाला सरकारी गाडी आहे, म्हणजे नगरपालिकेची गाडी आहे. ती नगरपालिकेची गाडी तुम्हाला इथून जाते. नगरपालिका म्हणजे एसटी ट्रेन आहे, एसटी बस आहे. ती तुम्हाला इथून सकाळी 7ची आहे, पावणे 8ची आहे, संध्याकाळी 5ची आहे, 6ची आहे, असे दिवसाला 4 गाड्या जातात एसटी. ते म्हणजे हा रोडने जाऊ शकता. तसेच तुम्हाला सांगतो, या माथेरानला एवढे माथेरानला वस्ती आहे, त्या माथेरानला वस्तीला पाणी पुरवलं जातं. ते बघा, ते तुम्हाला तलाव दिसेल बघा, ते तलाव, ते ते तलाव आहे. त्या तलावातून पाणी आपल्या माथेरानला पूर्ण पाणी पुरवलं जातं.